यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी वेळेवर पाऊस पडल्यानं कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड करण्यात आली. मात्र काही भागात मागील काही दिवसांपासून पिकांच्या वाढीसाठी पुरेसा पाऊसच पडला नाहीये. त्यामुळे कळंब, राळेगाव, बाभुळगाव या तालुक्यात कमी पावसामुळे कपाशी या नगदी पिकांची वाढ खुंटली आहे. आज लागवड करून 1.5 महिना लोटलाय तरी देखील कपाशी ही 4 ते 5 पानं फक्त उगवले आहेत. त्यामुळे खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातचं पीक जाण्याच्या मार्गावर आहे. कपाशीची परिस्थिती म्हणजे आखाडीपासून पाऊस पडलाच नाही. कोरडं वातावरण आहे, खर्च लागून गेलेला आहे. 20,000चं औषध फवारणीचं मारलं आहे. 1,000 रुपये रोज माणसाला दिला म्हणजे पंपाप्रमाणे 40 रुपये पंपाप्रमाणे. तर परिस्थिती अशी आहे का आज म्हणजे कंडिशन अशी आहे, लोकांचं घरून पैसा आणायला लागते, शेतीला लावा लागते. त्याच्यासाठी आम्ही खूप परेशान आहे. या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा एबीपी माझा.